मोरया 11 या दोन टीम मध्ये सुरू होते हा सामना. पहिलाच बॉल सिद्धेशचा, रनआउटची शक्यता. पहिलाच डॉट बॉल ने इथून केली सुरुवात. पहिलं षटक प्रगतीपथावरती बॉलिंग करण्यासाठी आला आहे दिवेश पहिल्या ओव्हर मध्ये. दिवेश बनोटे, मथुर रेखाचा रेक एक्सप्रेस, मथुरचा जबरदस्त फॅन आहे दिवेश. बॉल तयार, लॉफ करतात सेमी हेलिकॉप्टर. कॅच इथून सुटलेली आहे. काय जबरदस्त फटका होता. अरेशच्या बॅटमधून फटका आला होता जबरदस्त. मिड ऑन आतमध्ये होता, परंतु कदाचित ही बाबूची प्लॅनिंग असावी. थोडासा लॉंग ऑफ जवळ ठेवला होता, परंतु कॅच ड्रॉप झालेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 1 वर. व्हाईट बॉल पंचांचा इशारा. काय जबरदस्त बाउन्स दिला होता दिवेशने या चेंडूला. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 2. या धावसंख्येवरती काराव प्रीमियर लीगचा आनंद तुम्ही घेतात. ओव्हर द स्टंप्स, ब्लाइंडेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. डॉट बॉल. पुन्हा एकदा बॉल तयार. दिवेश, चांगली सुरुवात. फुल टॉस टर्न करतात ऑन साइडला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चार धावा मिळतात या चेंडूवरती. संघाची धावसंख्या 4च्या मदतीने 6 वर. हाफ ट्रॅकर, जेलची शक्यता. मस्ट निडेड ब्रेक थ्रू आणि कॅच सुटली आहे. आदित्य होते त्या ठिकाणी. डाऊन द बॉल. जेल त्यांच्याकडून सुटली आहे. पुन्हा एकदा दिवेश तयार. ओव्हर द स्टंप्स न वेगवान चेंडू लॉफ्ट करतात. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. पकडली आहे जेल डीप मध्ये. फलंदाज बाद. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 7. या धावसंख्येवरती एक गडी गमावलाय सुरुवातीला, जिथे निखिल बनोटे यांची झेल ड्रॉप करण्यात आली आणि त्यानंतर आपण पाहतात मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये हरेश बाद झालेत. यष्टांच्या पाठीमागे यष्टांच्या पाठीमागून आपण पाहतात मनोज कांबडी जे फिल्डिंग सेट करत असताना एक विध्वंसक फलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे आणि विकेट किपिंग करतात आज मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 7 धावा. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्क वरती स्वतः मोरया 11 टीमचे संघनायक रोहन बनोटे. मिडॉन मध्ये चांगली फिल्डिंग आहे. विराजी देशमुख यांचं आगमन नुकताच या स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे. मोरया 11 टीमचे संघ मालक आम्ही श्रीमान विराजी देशमुख यांना विनंती करत आहोत की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. एक रन या बॉलवर. वेगवान चेंडू. जेलची शक्यता.
मनोज पोचलेत. कॅच सोडेल तो मनोज कसला. बाबूला मिळते सफलता. अर्थातच रोहन बनोटे बॉलिंग मार्क वरती आला आणि त्याने लगेचच विकेट घेतलेली. फलंदाज बाद. धावसंख्या 8. थोडासा राहिला नाही तर डायरेक्ट हिट होती. व्हाईट बॉल बाबूने फेकलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 9 या धावसंख्येवरती. ऑल ऑफ करतायत लॉंग ऑफला. जबरदस्त फटका इनसाइड आउट. बॉल सीमा पार. षटकार. थोडेसे स्किट झाले त्या कारणास्तव बॅट अँड बॉलचा अजिबातच संपर्क नाहीये. डॉट बॉल. गुड लेंथ वरती टाकण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. बॅट अजिबातच अटेम्प्ट घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. तेच निखिल बनोडे सांगत असताना की या पटकावरती चांगल्या धावा मिळू शकल्या असत्या. क्लीन बोल्ड. सांघिक दुसरी सफलता. फलंदाज बाद. दोन ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला. 2 ओव्हर मध्ये 16 धावा. गोलंदाजी मार्क वरती बाबू होते. त्याने 2 सफलता त्याला इंडिव्हिज्युअली मिळाल्या आणि जवळपास 3 खेळाडूंना एकंदरीत दोन्ही गोलंदाज होते ते बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेले. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा मथुर अर्थातच दिवेश बनवटे आलेले आहेत बॉलिंग मार्कवर. फुलटॉस ऑन साइडला टर्न करतायत.
चांगला थ्रो ऑन टू द स्टम्प्स. नवीन फलंदाज आलेत सागर मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या ती 17. दिवेश बॉलिंग करतायत. तिसरं षटक आपल्या टीम साठीचं तिसरं आणि 2 षटकांचा स्पेल देखील ते कंप्लीट करण्यासाठी आलेत. फुलटॉस आहे आणि या फुलटॉस चेंडूला तारा देईल तो सागर कसला. बॉल सरळ सीमा पार. लॉंग ऑन ला षटकार. फुलटॉस गॅप मध्ये काढला एक्स्ट्रा कव्हरला. आणखीन एक देखना फटका. सागरचा चौकार. पुन्हा एकदा दिवेश तयार. हो क्लीन बोल्ड. वार वरती दिला पलटवार. हिट का जवाब पत्थर से. दिवेश ने घेतले विकेट. फलंदाज सागर सुद्धा बाद. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आकाश आलेत. होम साई 11 टीमचे संघ मालक राजेंद्रजी देशमुख साहेबांचं नुकताच आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर संपूर्ण काराव गावाचे मालक शेखरजी कडव यांचं सुद्धा आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. स्वतः संघ मालक आता उपस्थित झालेले. होम साई 11 टीमला गरज देखील आहे. इंटरनेट नसण्या कारणास्तव युट्यूबच्या माध्यमातून मॅच त्यांना पाहायला मिळाली नाही. त्या कारणास्तव लगेचच ते उपस्थित झाले. बोलत यार. गती कमी केली होती. टप्पा पडून लेग ब्रेक. टर्न करत असताना बॉल. चांगली गोलंदाजी दिवेशच्या वतीनं. 3 षटकांचा खेळ पूर्ण होते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 27. सत्तावीस 27. बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 4 मध्ये आला. आता येत आहेत ते गणेश कांबडी. काराव गावचे उस्मान पटेल.
पवन बनोटे यांचं आगमन झालेलं आहे. काराव गावचे उस्मान पटेल यांचं हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल हवेत खेळलेत. एक्स्ट्रा कव्हरला बॅकफुटला जात उडवला बॉल सहजतेनं. कुठल्या टीम मध्ये दिवेश ते आहे बघा. धावा या चेंडूवरती 2 मिळतात. संघाची धावा संख्या 29-29 वरती. पहिली वॉर्निंग. लॉफ करतात आडवा बाटनं डीप मध्ये. चांगली फिल्डिंग. वेट अँड वॉच ची भूमिका घेतात. 1 रन या बॉल वरती मिळते. संघाची धावा संख्या पुढे जात असताना 30. निखिल बनोटे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. मोठे फटके खास करून खेळू शकलेले नाहीयेत, परंतु कधी रौद्र रूप धारण करू शकतात. कदाचित अंतिम ओव्हरसाठी वाट पाहत आहेत का, कुठल्या गोलंदाजावरती त्यांचं टार्गेट हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. बोलो तयार. कमी गतीने टाकला, दूर ठेवला शहरापासून. रनआउटची विकेट मैदानाच्या बाहेर. फलंदाज इथून बाद. नवीन फलंदाज आता गजानन बनोटे येतात. गजाननचे बनोटे आलेत नवीन फलंदाज. हो, सेन्सिबली डिफेन्स करत असताना 1 रन या बॉल वरती मिळते. टीमची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे ते 31-31. धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 31 वरती 31. मोठ्या फटक्यांपासून थोडस दूर ठेवलं, परंतु आता स्ट्राईक घेतले निखिलनं. चांगला चेंडू आहे. वाईड बॉल पंचानं घोषित केली आहे. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 32 या धावा संख्येवरती. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतात गजाननजी बनोटे बॅटिंग करण्यासाठी. नक्कीच जेव्हा 20-22 असतील तेव्हा धावपट्टू असतील. हो, चांगली फिल्डिंग केली होती, परंतु पायाच्या साह्याने चेंडू पुढे आला. 2 रन इथे कंप्लीट. बघा, जिथे गजानन बनोटे यांना 2 धावा कंप्लीट केल्या, तिथे निखिल बनोटे यांची फक्त 1.5 धाव कंप्लीट झाली होती. यशांच्या पाठीमागे आपण पाहतात तिन्ही भाऊ बंधू 7-12 नाव करायला घेतलाय. साहिल पार्थ आणि शुभम. हो, पुल करायचं होतं. टप्पा पडल्याच्या नंतर एक्स्ट्रा बाउन्स. चांगलं षटक फेकत असताना 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावा संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 34-34 या धावा संख्येवर.
तर बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 5 मध्ये शुभम आलेत. तीन बनोटे ब्रदर्स मध्ये एक शुभम आता बॉलिंग मार्क वरती आलेत. शेवटचा षट ऑफ करतायत. कमी गतीने टाकला होता. एक रन या बॉलवरती टीमची धाव संख्या 35. शेवटचं षटक आहे आणि टीमचे 5 चेंडू. नेक्स्ट मॅच गोलंदाज तयार. लॉफ करतात. लॉंग ऑफला खेळाडू आहेत. बनतील दर्शक. बॉल सीमा पार. षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावा संख्या 41. बघा आरसी रिफ्लेक्ट होते. आरसी रिफ्लेक्ट होते. जेलची शक्यता. खेळाडू भरपूर दूर आहेत. कॉलिंग वॅकंड एरिया मध्ये पडलाय चेंडू. दुसऱ्याचा प्रयत्न आणि या 2 धावा पूर्ण होत आहेत. मोरिया 11 टीम आपण पाहतात. त्यांचे 11वे खेळाडू साहिल कुठे दिसत नाही. अच्छा साहिल यश त्यांच्या पाठीमागे सावली आली होती म्हणून दिसले नाही. स्वप्नील 11 संघाचे मालक स्वप्नीलजी शेळोले साहेब यांचं नुकताच आगमन होत आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. आडवा बाटना फटका. 1 रन. बघा बघा गजानन बनवटे बघा. गजानन बनवटे बघा. तिसऱ्याचा प्रयत्न चालवला आणि बघता बघता बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. हा चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाची धाव संख्या 47. आदित्य जमदरे होते डीप मध्ये. नक्की कुठल्या टीमचा प्लेयर आदित्य ते चेक करा. चांगला फिल्डर आहे आदित्य. त्याच्याकडून बॉल निसटलाय. चौकाराला 4 धावा 47. शरीरापासून दूर ठेवलाय. चांगला चेंडू टाकलेला. डॉट चेंडूची इथून सांगता होती. ऍज ओपनर आलेत निखिल बनोटे. पेशाने ऍडव्होकेट आहे. क्रिकेटची प्रचंड आवड आणि त्यांचे सुपुत्र ही मॅच एन्जॉय करत असताना ऍज ओपनर आलेत परंतु 5व्या ओव्हर पर्यंत थांबलेत. एज लागले. पाठीमागे निघालाय चेंडू. क्षेत्ररक्षक पार्थ बनवटे होते आणि त्याच्या वतीने सुंदर थ्रो झालेला आहे. 1च रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे. ती 48 या धावसंख्येवरती विजयासाठी 49 धावेंची गरज आहे. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण लगेचच वळूयात.
मध्ये टॉस आपण या ठिकाणी करत आहोत. श्रीमान उद्योजक राजेंद्रजी देशमुख साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस. टॉस आपण करत आहोत. टॉस इथून संपन्न होत आहे आणि मान्यवरांना आम्ही पुनश्च एकदा विनंती करत आहोत की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. टॉस जिंकलेला आहे आनंदी स्मॅशर्सच्या टीमनं आणि प्रथमतः बॅटिंग की फिल्डिंगचा निर्णय घेतलेला. अठ्ठेचाळीस बनल्यात पहिल्या सत्रामध्ये. 49 धावसंख्येचं टार्गेट आहे. पाणी पाणी पाठवा मैदानामध्ये. मैदानामध्ये पाणी पाठवा. आपण वळत ऑन गोईंग मॅच कडे 49 धावसंख्येचं टार्गेट इथून ठेवण्यात आलेलं आहे. हॅलो 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 चेक हॅलो चेक. 49 धावसंख्येचं इथून ठेवण्यात आलेलं टार्गेट. मागच्या मॅच मध्ये 50 करायचे होते, आता 49 इथून बनवायच्यात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कांबडी ब्रदर्स आलेत. एकीकडे मनोज कांबडी तर दुसरीकडे गणेश कांबडी उपस्थित होतात. आणि बॉलिंग मार्क वरती देखील सागर कांबडे आलेत. सागरनं बॅटिंग 2 बॉल मध्ये तरी चांगली केली होती, परंतु त्यानंतर लगेचच त्याची देखील विकेट मैदानाच्या बाहेर आली. डॉट बॉल इथून सुरुवात आता इथून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये वेगवान चेंडू. पहिलं षटक प्रगतीपथावरती. सागर बॉलिंग करत असताना पहिल्याच ओव्हर मध्ये सलग 2 डॉट बॉल इथून त्यानं फेकलेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. डायरेक्ट हिट. 2-3 चान्स बनल्या होत्या, पुन्हा एकदा चान्स बनली आहे का? 2 रन या बॉल वरती मिळतात. सुरुवातीला असं वाटलं की कदाचित एज होती का. कॅच ड्रॉप झाल्याच्या नंतर
नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची देखील शक्यता होती. डायरेक्ट थ्रो झाला होता नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि त्यानंतर थोडासा कमजोर बॅकअप होता, त्या कारणास्तव 2 धावा मिळत असताना या बॉलवरती पुन्हा एकदा सागर ते स्ट्रायकिंग एंडला मनोज. हाफ ट्रॅकर आहे, ऑन साइडला पूल करतात. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. प्रमोद पाटील त्या ठिकाणी उपस्थित होत असताना पहिली सिंगल ही वेगानं कंप्लीट. मनोज एक विध्वंसक फलंदाज म्हणून त्यांची सातत्याने ओळख राहिलेली आहे. 1 रन या बॉलवरती. टीमची धावत संख्या 3. 49 टार्गेट आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सागर तयार. ओ ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, वरती लागलाय चेंडू. हाईट फॅक्टर मॅटर करतोय. बरोबर थाय पॅडच्या वरच्या बाजूला लागलाय चेंडू. धाव मिळत नाहीये या बॉलवरती. डॉट बॉल. 3 धावा या ओव्हर मध्ये आतापर्यंत धावा पुस्तकावरती. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आतापर्यंत धावा फलकावरती लागलेल्या आहेत. 49 टार्गेट. गजानन बनवटे आलेत बॉलिंग मार्क वरती. लॉंग ऑन ला चांगले प्रयत्न सागर कडून. 1 रन कंप्लीट. सेकंडचा कॉल. थ्रो झाला नॉन स्ट्रायकिंग एंडला. 2 धावा या बॉल वरती मिळतात. संघाची धावा संख्या 2च्या मदतीनं 5 या धावा संख्येवर. चं टार्गेट आहे. 5 धावा धावा पुस्तकावरती आतापर्यंत लागल्यात. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा बॉल तयार. क्रॉस बॅटेड फटका. क्षेत्ररक्षक पोहोचतात. 1 रन या बॉलवरती. संघाची धावा संख्या पुढे जात असताना 6 वरती. 49 टार्गेट. सुरुवात सागरनं करून दिली 2-3 धावा संख्येनं आणि त्यानंतर या ओव्हर मध्ये आतापर्यंत 2 चेंडू मध्ये 3 धावा आल्यात. पुन्हा एकदा बॉल तयार. राऊंड द स्टम्प्स. वेगवाने चेंडू. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची शक्यता. पोचलेत फलंदाज. 1 रन या बॉलवरती. संघाची धावा संख्या ही जाऊन पोचलेली 7 या धावा संख्येवरती. 49 टार्गेट आहे आणि जी सुरुवात केलेली आहे ऍज अ बॉलर म्हणून. आता इथे कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित झालेल्या मोरिया 11 संघासमोर की पहिले पॉवर प्लेचे दोन्ही षटक कुठेतरी वेस्ट चाललेत ऍज अ बॅटर. दूर शरीरापासून वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली ती 8 या धावत संख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. लॉफ करतायत लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक सागर. प्रयत्न जबरदस्त होते. त्यांना बीट करून बॉल सीमा पार. षटकार. या षटकाराच्या मदतीने संघाची धाव संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे ती 14 या धाव संख्येवरती. पुन्हा एकदा तयार बॉलर. इनसाइड आउट खेळायचं होतं. प्रॉपर गुड लेंथ वरती टाकला चेंडू. काय जबरदस्त बॉलिंग
आणखीन एक निर्धाव चेंडू इथून टाकला. शेवटचा बॉल आता बाकी राहतो या ओव्हर मधला. एक षटकार वगळता बाकीचे सर्व चेंडू इकॉनॉमिकल राहिलेले आहेत. मग ते सागर कांबळेचे असू देत किंवा गजाननजी बनवटे यांच्या असू द्यात. राऊंड द स्टम्प्स. लॉफ करतात. ऑन साइडला टर्न केला चेंडू. वेगाने निघाला. क्षेत्ररक्षक सागर पोचतात. जबरदस्त फिल्डिंग. थ्रो झाला डायरेक्ट स्ट्रायकिंग एंडला. वेल थ्रो. एकच रन या बॉल वरती मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 15 या धावसंख्येवरती. या ओव्हर मध्ये एक षटकार वगळता भरपूर चांगली गोलंदाजी राहिलेली आहे. गजाननजी बनवट्यानं जवळपास 50+ असावेत, परंतु काय एक उत्तम उदाहरण ठेवलेलं आहे नवीन सर्व यंगस्टर्स साठी. आणि काय जबरदस्त गोलंदाजी, काय जबरदस्त बॅटिंग त्याने केलेली आहे. परफेक्ट ऑलराऊंडर. 18 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 34 धावसंख्येची गरज. स्क्रीनवरती तुम्ही पाहतात या स्पर्धेचे मुख्य आयोजक. धावसंख्या 18 चेंडूंचं इक्वेशन आता बाकी. 18 मध्ये 34. धावसंख्या 15. 18 चेंडूंमध्ये 34 ची गरज आहे. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 3 मध्ये हरेश आलेत. झेल हवे ते झेलची शक्यता. प्रयत्न चांगले होते सागर कडून. दुसऱ्याचा प्रयत्न चालवलाय आणि या 2 धावा इथून पूर्ण होत आहेत. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 17 वरती. जबरदस्त रंगती आहे मॅच. पहिला सामना 50 ची गरज होती. 1 ओव्हर राखून सामना जिंकला आनंदी स्मॅशर्सच्या टीमनं. सेकंड मॅच मध्ये 49चं टार्गेट, परंतु इथे 49चं टार्गेट देखील आता 60-70चं वाटू लागलेलं आहे मोरिया 11 टीम साठी. राऊंड द स्टम्प्स. हो, समोरून उडवलाय बॉल. अँगल नुसार चेंडू काढत असताना डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू इथून फेकलेला. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ आहे आणि हा दुसरा चेंडू डॉट फेकत असताना बॉलर हरेश. आणखीन एक चांगला चेंडू आहे. डॉट बॉल. आता कॅप्टनला खुर्चीवरून उठण्यासाठी भाग पाडलेल्या दोन्ही फलंदाजानं. हरेश बॉलिंग करत असताना काय जबरदस्त बॉलिंग हरेशची. पहिल्या बॉल पासून त्याने प्रॉपर मेरिट नुसार बॉलिंग केलेली आहे. आणि बाबू आज ओपनर का आला नाही हा मोठा आता प्रश्न राहिलेला. फुल टॉस टर्न केलाय ऑन साइडला. मॅच मध्ये कमबॅक करणारा फटका आहे. सिक्सर. षटकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या ही पुढे जाऊन पोहोचलेली आहे 23 या धावसंख्येवर. लॉफ करतात. पूलचा धमाका. आणखीन एक बॉल सीमा पार पाठवलाय. मनोजने केलंय कमबॅक. बॉल सीमा पार. षटकार. दोन सलग षटकार. ज्या गोलंदाजानं 3 बॉल मध्ये फक्त 2 धावा दिल्या होत्या त्याच गोलंदाजाच्या विपक्षामध्ये सलगचे 2 षटकार. धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे ती 29 या धावसंख्येवरती. विजयासाठी 20 धावांची आता गरज. उर्वरित आता बॉल बाकी राहिले ते 13 चेंडूंमध्ये 20 धावा. मनोजनं 2 फटक्यानं जबरदस्त कमबॅक आपल्या संघाला जणू काही शिरकाव करून दिले या मॅच मध्ये. खोलात होता चेंडू. बॉटम हँडचा चांगला वापर करून ऑन साइडला खेळलेत. क्षेत्ररक्षक सागर पोहोचलेत. पहिली तर वेगानं सेकंडचा सुद्धा कॉल चालवला. तीन धावा बघता बघता पूर्ण होतात. ओव्हर कंप्लीट होतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर. पाणी घेऊन जा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे
32 या धावसंख्येवरती विजयासाठी 12 बॉलचा खेळ बाकी राहतोय. 12 चेंडूंमध्ये आता 17 धावांची गरज. विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्क वरती आता सागर आले. मनोजचे ते 2 षटकार मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक केलाय. 15 मध्ये इंडिव्हिज्युअल 30 बनवल्यात. मनोजनं जवळपास 3 षटकामध्ये जवळपास 15 चेंडू मनोजनं फेस केलेत, परंतु ते महत्वपूर्ण 2 षटकार सामन्यामध्ये शिरकाव. 12 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 12 मध्ये 17 भरपूर महत्वपूर्ण षटक. वेगवान चेंडू, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. एक रन या बॉलवरती लेग बाईटच्या मदतीनं, कारण टप्पा पडल्याच्या नंतर शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. आता 11 मध्ये 16 ची आवश्यकता राहते. अवध श्रमनं सातत्याने बॉलिंग सुरू आहे. सुरुवात 3 धावसंख्येनं केली होती गोलंदाज सागरनं. आता आपल्या टीम साठी जबरदस्त बॉलिंग करत असताना ऑफ करतात. आडवा बाटनं हा कडवा प्रहार आहे. बॉल सीमा पार टोकलाय, षटकार. थँक्यू. जो बाबू आता फक्त या दोन्ही बॅट्समनच्या बॅट टाकणं बाकी राहिलेलं, तोच आता बाबू दोन्ही बॅट्समन साठी टाळ्या वाजवत आहेत. हेच सर क्रिकेट आहे. कधीही कोणाचा पत्ता चालेल क्रिकेट सांगू शकत नाहीये. म्हणूनच क्रिकेट हा खेळ तुमचा आमचा प्यारा बनलेला, तुमचा आमचा लाडका बनलेला. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचलेली ती 39 वरती विजयासाठी. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन. 10 बॉल 10. फुलटॉस होता, मिस केलाय. पुन्हा एकदा क्रॉस बॅट फटका टर्न करायचा होता. डॉट बॉल. चांगली विकेट किपिंग एक्स्टनच्या पाठीमागे. पेशाने ऍडव्होकेट आहेत निखिलजी बनवटे एक्स्टनच्या पाठीमागे. आणखीन एक चांगला चेंडू. कमबॅक पुन्हा एकदा सागरच्या वतीनं. एक षटकारानं मॅच जवळपास खुली केली होती, परंतु तोच सागर पुन्हा एकदा कमबॅक करतोय. 8 मध्ये 10. 8 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 8 चेंडूंमध्ये विजयासाठी 10 ची गरज. हाफ ट्रॅकर एज लागून जवळपासच थांबलाय चेंडू. एक रन या बॉल वरती. आता इक्वेशन 7 चेंडूंचा खेळ बाकी राहिलेला. 7 चेंडूंमध्ये विजयासाठी 9 धावांची गरज. 7 बॉल आणि विजयासाठी 9. सात बॉल 9 धावा. सागरचा महत्वपूर्ण चेंडू. खोलत होता चेंडू, सरळ खेळलेत. लॉंगॉनला चेंडू, क्षेत्ररक्षक पोहोचलेत. 1 रन कंप्लीट. कॉल सेकंडचा. स्ट्रायकिंग एंडला, बॉलर एंडला थ्रो झालेला आणि बघता बघता 2 धावा इथून पूर्ण. तर 2च्या मदतीने संघाची धावा संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे. ती 42 या धावा संख्येवरती. विजयासाठी 6 बॉलचा खेळ बाकी राहतो. 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 6 बॉल 7.
मॅच जर बरोबरी सुटली तर सुपर ओव्हर खेळवली जाईल याची देखील दोन्ही टीम नोंद घ्या. हॅलो हॅलो. उर्वरित 6 बॉल मध्ये विजयासाठी 7. उर्वरित 6 चेंडू मध्ये 7 धावा. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. बरोबर आहे, चांगला चेंडू टाकला. डॉट बॉल न सुरुवात आणि बघता बघता रनआउट. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती हा रनआउट झाला. म्हणजे कॅप्टन आलेत बाबू, जो राहील नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 मध्ये विजयासाठी 7 धाव्यांची गरज आहे. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. डॉट बॉल इथून आला. बॉल राहिले आता बाकी 4. विजयासाठी 7 धाव्यांची गरज. निखिल बनोटे पूर्णपणे मॅच वरती आता पकड मजबूत केले, शिरकाव केलाय. 4 बॉल विजयासाठी 7 धाव्यांची गरज. डेड बॉल पंच घोषित करत असताना 4 बॉल 7 धावा. 7 बनवायच्यात 4 चेंडूंमध्ये. प्रमोद पाटील बॉलिंग करत असताना. हाफ ट्रॅकर एक्स्ट्रा कव्हरला. दोन धावा या बॉल वरती मिळतात. संघाची धावा संख्या 2च्या मदतीने पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली ती 45. 44 झाल्यात. म्हणजे विजयासाठी आता 3 बॉलचा खेळ बाकी राहतो. 3 बॉल मध्ये 5 धाव्यांची गरज. तीन बॉल 5 धाव्यांची गरज. तीन बॉल आता विजयासाठी 5 धाव्यांची गरज आहे. सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. काराव प्रीमियर लीग मध्ये या चित्तथरारक सामन्यामध्ये पहिली सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल का? 3 बॉल 5 धावा. वेगवाने चेंडू. येलची शक्यता होती, पाठीमागे निघाला चेंडू. खेळाडू पोचतील का? नाही पोचू शकणार. आणि बघता बघता बॉल चालला सीमा पार. धावा 4. चौकार झाली टाय. आता 2 बॉल 2 मध्ये 1 ची गरज. दोन बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल मध्ये विजयासाठी 1 धावेची गरज आहे. बॅकफुटला जाऊन पंच करत असताना अखेर कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आला आणि सामना त्याने जिंकून दिलेला आपल्या टीमसाठी. जिथे 6 बॉल मध्ये 7 धाव्यांची गरज होती, तिथे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये येऊन मॅच फिनिश केली आणि जबरदस्त रंगला सामना. मोरिया 11 टीम न जिंकली ही मॅच. आडलक टीम स्वप्नील 11. चला नेक्स्ट मॅच मध्ये आनंदी स्मॅशर्सचा संघ फिल्डिंग करतोय.